सरस मी उधळून या चरणी तुझ्या, मानून घे गोड तुझी। आज हसू येणं कठीणच आहे। सरी थकलो नच सुटला संग तुझा, शरण तुला नाही मनी भाव दुजा। अवघे तुझेच दान रे ईश्वरा, खेळ रोज नवा गोड मानून घे रंग पूजा। असं व्यक्तिमत्व की स्वतः उपाशी राहून इतरांना आनंद देणार, कसे आदरणीय टीके सर। यापुढेही तुमचा लाभ मिळत राहावा अशी प्रार्थना करते, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते। आपण माझे शिक्षक बंधू गुरुवर्य आहात याचा मला सार्थ अभिमान आहे। खूप सारे धन्यवाद सर। आपली विश्वासू वैशाली जोशी। असं वाटलं की हे जीव रंगले, इच्छा पूर्ण करायची होती। अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा, तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले, मावळ देवा देऊळ सोडून धावरे, अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला। खूप म्हणजे अगदी वडिलांसारखं मला मार्गदर्शन केलं, पण सरांच्या प्रत्येक कृतीमधून मला पप्पांची आठवणी। धागे उरले मागे उसासे सुन्या काळजात। सर्वांना माझा नमस्कार। शिट्टी म्हणजे शिस्त, प्रेम आणि आधार। मुलगी तर आहे, पण एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला विनंती आहे की एकदा पुन्हा ती शिट्टी वाजवाच का। असे आवाजाला शेवट नाही तर एक सुंदर विराम आहे। याच भावनांसह मी आज शब्द इथेच थांबवतो। बसले निवारे विझले सुखाचे, धागे उरले मागे। टीके सरांनी मी बालपणापासून केली, शाळेत शिक्षकांचे ते अतिशय आवडते। गेटवर नुसतं टीके गुरुजी उभे राहिले तर म्हणजे आमच्या शाळेचा धान्यावा। सरस्वतीच्या मंदिरातील एक पुजारी आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे। खरं माझे सांगते टिकले सर होते। हा माणूस दिसायला जरी पहाडासारखा असला तरी आपण तेवढा संवेदनशील आहे, हे मी जवळून अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे। शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो। या वाक्याचा जिवंत प्रत्यय म्हणजे टीके गुरुजी। त्यांना महागुरु अशी एक आदराची पदवी त्यांना सर्व शाळेच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेली आहे। मस्करवांसारखा, दिलीप सरांसारखा आणि मधुदादांच्या सारखा त्रिवेदी संगम असणारी शक्ती मला खऱ्या अर्थाने मिळाली, म्हणून या भूमीत माझा गौरव या ठिकाणी करतो। आई आणि वडिलांनी मला सांगितलं की तिथं जातील तिथं फक्त प्रामाणिकपणे कुठेही डाग न लागतं असं काम कर, एवढाच शब्द भूमी आलो आणि भूमी अशी पवित्र मिळाली की मला काम करण्याची चांगली ठिकाणी संधी। सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे, विरले सारे नशिली आले निखारे उरी वादळाचे।
माझ्या पुढे उर्वरित आयुष्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायक नक्की जाऊ. उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले घोरी रुसले न भाषेत हवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले